जय जय रामकृष्ण हरी. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या सुंदर ते ध्यान या अभंगाचं सार समजून घेणार आहोत. हा अभंग म्हणजे तुम्ही बघा, फक्त विठ्ठलाचं वर्णन नाहीये, तर देवाचं रूप आपल्या मनात कसं साठवायचं त्याची एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे. तर पहिली गोष्ट, विठ्ठलाची उभी राहण्याची पद्धत. तो विटेवर उभा आहे आणि त्याचे हात कमरेवर आहेत, कर कटावरी. यातून तो जणू आपल्याला सांगतोय, मी इथेच आहे तुझ्यासाठी. ही वाट पाहण्याची नाही, तर एक प्रकारची खात्री देण्याची मुद्रा आहे. दुसरा म्हणजे त्याची वेशभूषा. बघा, गळ्यात तुळशीची माळ आहे आणि नेसलेलं आहे पिवळं वस्त्र म्हणजे पितांबर. ही त्याची अगदी साधी सरळ ओळख, जी प्रत्येक भक्ताला एकदम आपलीशी वाटते. आणि तिसरी गोष्ट, त्याचे दैवी अलंकार. कानांमध्ये माशाच्या आकाराची कुंडलं म्हणजे मकर कुंडलं आणि गळ्यात कौस्तुभमणी. हे फक्त दागिने नाहीत, तर हे त्याच्या देवत्वाचे, त्याच्या परब्रह्म रूपाची साक्ष देतात. थोडक्यात सांगायचं तर तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाचं हे सुंदर मुख पाहणं हेच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ सुख आहे.